टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एक पुढचा टॉपिक आपण बघतोय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बऱ्याचदा TIR असं दाखवलं असतं, TIR. सो TIR म्हणजेच काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. अजून एक गोष्ट इथे नोट करा की चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन, बट हा जो वर्ड आहे हा वर्ड काय, रिफ्लेक्शन. ठीक आहे, वर्ड आहे रिफ्लेक्शन, इथे रिफ्रॅक्शन नाही आहे. मुलं बऱ्याचदा गोंधळ करतात. टोटल त्यांना वाटतं रिफ्रॅक्शन चॅप्टर आहे म्हणजे सगळं रिफ्रॅक्शनच असणार आहे. टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन नाही, दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय किंवा पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. रिफ्लेक्शन म्हणजे काय, एक सरफेस आहे, सपोज या सरफेसवरती एक लाईट रे अशी येते, ही लाईट रे बाउन्स ऑफ होते किंवा असा पाथ फॉलो करते, याला आपण काय बोलतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याला आपण बोलतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करते त्यावेळेस ती लाईट रे असा स्ट्रेट पाथ फॉलो न करता ती लाईट रे बेंड होते. एक तर नॉर्मलकडे बेंड होईल किंवा नॉर्मलपासून दूर बेंड होईल. तर हे जे बेंडिंग ऑफ लाईट असतो याला आपण बोलतो रिफ्रॅक्शन. हे तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन चॅप्टरमध्ये अजून आपण बघितलं की ज्यावेळेस दोन वेगवेगळे मीडियम असतात, म्हणजेच काय, सपोज एखादी लाईट रे जी आहे ही रेअरर मीडियममधनं, फॉर एक्झाम्पल एअर आहे, एअरमधून सपोज ती ग्लासमध्ये किंवा वॉटरमध्ये एंटर करते, म्हणजे रेअरर टू डेन्सर ज्यावेळेस ती एंटर करते, रेअरर टू डेन्सर ज्यावेळेस एखादी लाईट रे एंटर करते त्यावेळेस लाईट रे जी आहे ही नेहमी लाईट रे असा पाथ फॉलो केला पाहिजे, आयडियली स्ट्रेट पाथ फॉलो केला पाहिजे, बट लाईट रे स्ट्रेट पाथ फॉलो करत नाही. लाईट रे नेहमी नॉर्मलच्या दिशेला बेंड होते, म्हणजे लाईट रे अशी बेंड होणार. ठीक आहे. आणि याच्या उलट ज्यावेळेस लाईट जी आहे ती डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये येते, डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये येत असेल त्यावेळेस काय होणार आहे, ही इन्सिडेंट रे आहे लाईटचा, ही नॉर्मल आहे, हा आयडियल पाथ आहे. लाईट रे स्ट्रेट पाथमध्ये जात नाही, ती काय करणार, नॉर्मलपासून दूर जाणार आहे, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे असं काही पाथ फॉलो करते. हे आपण डिस्कस केलेलं. अजून एक केस होती, मे बी आपण ती मिस केली, ज्यावेळेस असा सरफेस आहे ही नॉर्मल आहे आणि जी इन्सिडेंट लाईट रे आहे ही नॉर्मलच्या अलॉंगच येते. नॉर्मलच्या अलॉंग येते म्हणजेच काय, इन्सिडेंट लाईट रे अशी येते, म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल आहे 90 डिग्री. तर ह्या केसमध्ये काय होते, या केसमध्ये लाईट रे सेम पाथ फॉलो करते, म्हणजे अशी स्ट्रेट जाणार आहे, इथे रिफ्लेक्शन होत नाही. ही सुद्धा एक केस आपल्याला कन्सिडर करायची आहे. हे तर माहिती आहे आपल्याला. आता याचा यूज करून आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन समजून घ्यायचं आहे. सो त्यासाठी काय केलंय, एक ग्लास, दोन मीडियम कन्सिडर केलेला आहे. एक मीडियम आहे ग्लास, एक मीडियम आहे एअर. ओके, ग्लास म्हणजे डेन्सर मीडियम, एअर म्हणजे रेअरर मीडियम, हे तर आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये काय केलं, सोर्स जो आहे तो ग्लासमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे या मीडियममध्ये सोर्स आहे. सोर्स एसने आपण डिनोट केलेला आहे. मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, मोनो म्हणजे काय, वन, क्रोमॅटिक म्हणजे काय, कलर असं आपण समजू शकतो. एक सिंगल कलरचा लाईट देणारा सोर्स आहे, तो सोर्स इथे ठेवलेला आहे. आता ह्या सोर्सपासून जनरेट झालेल्या डिफरंट लाईट रेज इथे दाखवल्या, जशी ही एक लाईट रे आहे, बीच पाचच्या अलॉंग आहे, सी आहे, डी आहे, ई, एफ, जी, अशा डिफरंट लाईट रेज इथे दाखवलेल्या आहे. आता या केसमध्ये काय होतं बघा, लाईट इथे जनरेट होते, इथून लाईट रे अशी पुढे ट्रॅव्हल करते, म्हणजे लाईट कशामध्ये जाते किंवा लाईट रे कसे ट्रॅव्हल करताय, डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करताय. ही एक गोष्ट समजली. लाईट रे डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करताय, डेन्सर टू रेअरर. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, सपोज रे ए कन्सिडर केला, ह्या डायरेक्शनला जाणार रे कन्सिडर केला. आता हा जो रे आहे इथे फॉर्म झालेला अँगल आहे 90 डिग्री. 90 डिग्री अँगल आहे म्हणजे नॉर्मलच्या अलॉंग रे आहे. आपल्याला माहिती आहे की रिफ्लेक्शनमध्ये I = R असतो. त्यानंतर रिफ्रॅक्शनमध्ये सुद्धा आपण बघितलं की ज्यावेळेस लाईट रे जी आहे नॉर्मलच्या अलॉंग असते त्यावेळेस तिथे रिफ्रॅक्शन होत नाही, किंवा आपण असं बोलतो लाईट रे सेम पाथ फॉलो करते. सो त्या लॉजिकनी आपण ही जी रे आहे ही रे अशी दाखवली, म्हणजे रिफ्लेक्शन दाखवलं. त्यानंतर जर आपण पॉईंट बी कन्सिडर केला, ही लाईट रे अशी येते, पॉईंट बी जवळ येते. आता ह्या ठिकाणी ह्या सरफेसवर काय होते, फर्स्ट ऑफ ऑल मीडियम चेंज होते, ग्लास टू एअर जाणार आहे. ग्लास टू एअर जाणार आहे म्हणजेच काय, डेन्सर टू रेअरर मीडियम जाणार आहे. डेन्सर टू रेअरर जात असेल त्यावेळेस काय होते, लाईट रे जे आहे ते नॉर्मलपासून दूर जाते. त्यामुळे आयडियल पाथ त्याचा असा होता, असा काही आयडियल पाथ होता. आता काय होतं, ते नॉर्मलपासून दूर जाते, त्यामुळे लाईट रे अशी बेंड होते, म्हणजे ही झाली रिफ्रॅक्टेड रे. ॲट द सेम टाइम या सरफेसवरती लाईट रे जी ही रिफ्लेक्ट सुद्धा होताना दिसते. पॉईंट बी जवळ इथे लाईट रे रिफ्लेक्ट सुद्धा होते. रिफ्लेक्ट म्हणजे काय, सेम मीडियममध्ये रिफ्लेक्ट म्हणजे काय, सेम मीडियममध्ये येते. इथून लाईट रे निघाली, सेम मीडियममध्ये येते, म्हणजे हे झालं रिफ्लेक्शन, हे झालं रिफ्रॅक्शन. त्याच पद्धतीने जर मी पॉईंट सी कन्सिडर केला, इथून अशी एक रे येते, अगेन इथे डेन्सर टू रेअरर लाईट जाणार आहे, त्यामुळे काय होते, पार्शली ही जी लाईट आहे ही अशी इकडे पुढे जाते आणि काही पार्शल लाईट जी आहे तिचे इथे परत रिफ्लेक्शन होत आहे. ठीक आहे. सेम मीडियममध्ये येते रिफ्लेक्शन आणि दुसऱ्या मीडियममध्ये ते बेंड होऊन दॅट इज रिफ्रॅक्शन. तर ह्या केसेसमध्ये काय होतंय, पॉईंट बी म्हणा, पॉईंट सी म्हणा, यामध्ये काय होतंय,
लाईट जे आहे लाईट ही पार्शली काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होते. ठीक आहे, अशी बेंड होऊन पुढे पण जाते, रिफ्रॅक्शन पण होते, ॲट द सेम टाइम रिफ्लेक्शन सुद्धा होते, बट रिफ्लेक्शन हे पार्शल होते, पूर्णपणे रिफ्लेक्शन होत नाही. सो दिस इज कॉल्ड एज पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. याला काय बोलतात? पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शल म्हणजे काय? कमी प्रमाणामध्ये किंवा पार्शली कमी प्रमाणामध्ये, आणि टोटल म्हणजे काय? पूर्णपणे. सो पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय समजलं? ज्यावेळेस लाईट रे ह्या सरफेसवर येते, ह्या लाईट रेचा काही पोर्शन जो आहे तो रिफ्लेक्ट होतोय आणि रिमेनिंग पोर्शन रिफ्रॅक्ट होतो. काही स्मॉल पोर्शन रिफ्लेक्ट होते, म्हणून याला आपण बोलतो पार्शल रिफ्लेक्शन. ठीक आहे, याला काय बोलतो? पार्शल रिफ्लेक्शन. पार्शल रिफ्लेक्शन टर्म्स आपल्याला जास्त काही यूज नाही, बट एवढं लक्षात ठेवा की लाईट पार्शली रिफ्लेक्ट होते, पूर्णपणे रिफ्लेक्ट होत नाही, म्हणून याला बोलतो पार्शल रिफ्लेक्शन. ठीक आहे, आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, बी झाला, त्यानंतर सी झाला, डी झाला, ई झाला, या प्रत्येक ठिकाणी काय होतं बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स आपण इन्क्रीज करत चाललेलो आहे. म्हणजे सपोज ही नॉर्मल आहे, ही अशी एक रे आहे, हा होता आय, किंवा आपण असं ह्याच पद्धतीने दाखवू. सपोज असा हा सरफेस आहे, हे नॉर्मल आहे, आणि अशी एक लाईट रे येते, हा आहे आय. अँगल ऑफ इन्सिडन्स काय होत आहे? आपण जातोय डेन्सर टू रेअरर मीडियम, त्यामुळे काय होणार आहे? या नॉर्मलपासून लाईट दूर जाणार आहे. म्हणजे असा हा आयडल पाथ होता, आता लाईट कशी जाते? अशी जाते. ठीक आहे, आता जर मी असं केलं, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स मी वाढवला, म्हणजे असा केला. जसं या केसमध्ये बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स प्रत्येक ठिकाणी हळूहळू वाढते. म्हणजे पॉईंट बी पासून पॉईंट डी ई पर्यंत अँगल ऑफ इन्सिडन्स आपण वाढवतोय असं लगेच लक्षात येईल. अँगल ऑफ इन्सिडन्स प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेला आहे. जर मी हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, अगेन असा आयडल पाथ होता, आता लाईट अशी रिफ्लेक्ट होणार आहे, सॉरी अशी रिफ्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आता काय होणार आहे बघा, इथे जर तुम्ही बघितलं, जसं जसं आयची व्हॅल्यू चेंज होते, तशी तशी रिफ्रॅक्शनच्या अँगलची सुद्धा व्हॅल्यू चेंज होते. हे असं जर मी सक्सेसफुली अँगल जर वाढवत गेली, तर एक पॉईंट असा येईल, एक पॉईंट असा होईल, म्हणजेच काय, एक व्हॅल्यू ऑफ आय अशी असणार आहे, किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स असा असणार आहे. आता या ठिकाणी बघा, रे असं होतं, रिफ्रॅक्टेड रे अशी होती, नंतर अशी झाली, अजून मी वाढवला ती अशी होणार, अजून वाढवलं अशी होणार, अजून वाढवले अशी होणार. एक पर्टिक्युलर अँगल असा असेल की ज्या अँगलला ही जी रिफ्रॅक्टेड रे आहे ना, ही रिफ्रॅक्टेड रे अशी या सरफेसच्या अलॉंग जाईल. ठीक आहे, काय सांगते? जसं जसं आपण आय वाढवतोय, तसं तशी व्हॅल्यू ऑफ आर चेंज होते. असा होता, नंतर अँगल असा झाला, असा झाला, असा झाला. एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय असेल की ज्यावेळेस ही जी रे आहे, ही रे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल होईल, आणि ही जी व्हॅल्यू असते आयची, की ज्याला ही जी रे आहे रिफ्रॅक्टेड रे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल होते, किंवा आपण असं बोलू शकतो की ज्या आयच्या व्हॅल्यूला हा जो अँगल आहे, हा अँगल नेहमी ही रिफ्रॅक्टेड रे आहे, ही नॉर्मल आहे, म्हणजे हा काय झाला? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होतो. ही जी व्हॅल्यू ऑफ आय असते, हिला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. याला आपण काय बोलतो? क्रिटिकल अँगल. ठीक आहे, क्रिटिकल अँगल आपण डिनोट करतो थीटा सी ने. समजला क्रिटिकल अँगल म्हणजे काय? सो क्रिटिकल अँगल ही कसली व्हॅल्यू असते? क्रिटिकल अँगल इज व्हॅल्यू ऑफ आय, व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. असा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ इन्सिडन्स कुठे आहे? स्पेसिफिकली हा डेन्सर मीडियम मध्ये फॉर्म झालेला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम फॉर विच angle of refraction is 90 degree is called as critical angle. म्हणजे अशी आयची व्हॅल्यू इन डेन्सर मीडियम की ज्याच्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो, त्याला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय बघा, अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे आपण नेहमी नॉर्मलच्या रेफरन्सने घेतो. म्हणजे सपोज ही अशी नॉर्मल आहे, ही जर इन्सिडंट रे आहे, तर नॉर्मल आणि इन्सिडंट रे याच्यामध्ये असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. ही नॉर्मल आहे, आणि त्यानंतर सपोज हा जर रिफ्रॅक्टेड रे असेल, तर हा रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल याच्यामध्ये असणारा अँगल असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता होत काय आहे, ही जी रिफ्रॅक्टेड रे आहे आणि ही रिफ्रॅक्टेड रे कम्प्लिटली असे हॉरिझॉन्टल होते. म्हणजे नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये असणारा अँगल म्हणजेच व्हॅल्यू ऑफ आर किती होतो? 90 डिग्री. सो असा जो अँगल असतो याला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. समजते? सो आता हा क्रिटिकल अँगल आपण इथे समजून घेऊया. फर्स्ट केस समजली, रे अशी स्ट्रेट गेली, स्ट्रेट आली. त्यानंतर सेकंड केस, ज्यावेळेस किंवा आपण असं बोलू की रे बी कन्सिडर करू, रे बी असं इथे आलं, त्यानंतर पार्शल रिफ्लेक्शन झालं, त्यानंतर इथे काही रिफ्रॅक्शन झालेलं आहे. सी साठी सुद्धा पार्शल रिफ्लेक्शन झालं, इथे काही रिफ्रॅक्शन झालेलं आहे. पॉईंट डी जवळ सुद्धा बघा इथे रिफ्रॅक्शन झालंय, पार्शल रिफ्लेक्शन झालंय. त्यानंतर ई साठी हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे थीटा सी दाखवला. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे नॉर्मल आणि इन्सिडंट अँगल. सो हा जो अँगल आहे, या अँगलसाठी पर्टिक्युलरली काय होते, हा जो
रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे सरफेसच्या अलॉंग जातोय. रिफ्रॅक्टेड रे सरफेसच्या अलॉंग जातो म्हणजेच काय, हा जो आहे हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर इज इक्वल टू 90 डिग्री. तर हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो ज्याच्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह अँगल किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो, याला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत क्रिटिकल अँगल म्हणजे काय. तर क्रिटिकल अँगल म्हणजे वेगळं काही नसतं, अँगल ऑफ इन्सिडन्सच असतो. त्या अँगल ऑफ इन्सिडन्सची प्रॉपर्टी काय असते की त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्ससाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो, किंवा आपण असं बोलतो की जी इमर्ज झालेली रे जी आहे ती कम्प्लिटली अशी हॉरिझॉन्टल होते, जेणेकरून हा अँगल 90 डिग्री होतो. क्रिटिकल अँगलपर्यंत समजलं. आता याचा आणि इंटरनल रिफ्लेक्शनचा काय संबंध आहे, आता आपण त्याच्याकडे पोहोचतो जाऊन. आता अँगल ऑफ, इथे आपण काय करतो प्रत्येक केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आपण वाढवत चाललेलो आहोत. जसं आपण काय म्हणतोय की आयची व्हॅल्यू आपण वाढवतोय, ही आयची व्हॅल्यू आहे, असं एक रिफ्रॅक्टेड रे आहे, एक असा एक इन्सिडेंट रे आहे, रिफ्रॅक्टेड रे असं होत आहे. मी जशी आयची व्हॅल्यू वाढवते तसं रिफ्रॅक्टेड रे खाली येतो, किंवा असा येतोय, इथे हॉरिझॉन्टल होते क्रिटिकल अँगलला. आता जर मी अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू क्रिटिकल अँगलच्या पलीकडे गेली, म्हणजे क्रिटिकल अँगल जो आहे त्याच्यापेक्षा जर मी मोठी केली, तर काय होणार आहे, हा रे असा होता, नंतर अशी पोझिशन झाली, अशी पोझिशन झाली, अशी झाली, आता तो कम्प्लिटली हॉरिझॉन्टल झाला. आता जर मी हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे अजून वाढवला, तर काय होणार आहे, हा रे आता पुढे कुठे मूव्ह होणार, हा रे इथे येणार आहे, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जर मी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त जर केला, तर अँगल ऑफ इन्सिडन्स जर मी क्रिटिकल अँगलपेक्षा जर जास्त केला, तर रिफ्रॅक्टेड रे काय होते, आता रिफ्रॅक्टेड रे अशी येते म्हणजे काय, हा आहे, हे मीडियम आहे एअर आणि हे मीडियम आहे ग्लास. आता ह्या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलच्या पलीकडे मी वाढवते, त्या केसमध्ये ही जी रिफ्रॅक्टेड रे आहे ही अगेन त्याच मीडियममध्ये येते. म्हणजेच काय, ही कोणती रे आहे किंवा इथे काय होते, इथे होते रिफ्लेक्शन. कारण रिफ्लेक्शन म्हणजे आपण म्हणतो रिफ्लेक्शन म्हणजे सेम मीडियममध्ये वेव्ह परत जाते. इथे काय होते, ग्लासमधून इन्सिडेंट रे आली, आता ही जी रे आहे ही परत ग्लासमध्येच येते. सो दिस इज रिफ्लेक्शन, याला आपण काय बोलू शकतो, रिफ्लेक्शन. ठीक आहे, हे रिफ्लेक्शन कसं आहे, इंटरनल होते, ग्लासच्या मध्येच होते, ग्लासमधून रे येते ग्लासमध्ये जाते. सो याला आपण बोलतो इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ही जी रे आहे, आता इथे जर तुम्ही बघितलं रिफ्रॅक्शन तर काही होतच नाही, कारण रे पूर्णपणे इथे आलेले आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कम्प्लिटली इंटरनल रिफ्लेक्शन. आता कम्प्लिटली म्हणजे 100% आयडियल असतं, सो 100% आपण बोलू शकणार नाही, बट ऑलमोस्ट 100% आपण बोलू शकतो. सो दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर याला बोलता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जसं या केसमध्ये जर तुम्ही बघितला, इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. क्रिटिकल अँगलला काय झाला, रिफ्रॅक्टेड रे असा हॉरिझॉन्टल झालेला आहे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स जर मी अजून वाढवला, तर काय होतं, हा जो रे आहे हा अजून खाली येतो म्हणजेच काय, हा इथे येतो ग्लासपर्यंत, इथपर्यंत इन्सिडेंट रे येतो, अगेन तो ग्लासमध्येच मूव्ह होतो. अगेन सेम जी साठी सुद्धा अजून जर मी अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवल्यानंतर हा परत अगेन या सेम मीडियममध्ये येतो. सो यामध्ये काय होतं, इथे रिफ्रॅक्शन तुम्हाला दिसतंय का, जसं ह्या केसमध्ये तुम्हाला इथे रिफ्रॅक्टेड रे दिसत होतं, तसं ह्या केसमध्ये रिफ्रॅक्शन तुम्हाला 0 दिसतंय. म्हणजे इथे कम्प्लिटली काय होतंय, रिफ्लेक्शन होतंय. अँड दिस इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. समजलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी काय काय कंडिशन असतात. फर्स्ट ऑफ ऑल, डेन्सर टू रेअरर मीडियम लाईट रेने ट्रॅव्हल केलं पाहिजे. सेकंड थिंग, अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे म्हणजे व्हॅल्यू ऑफ आय, अँगल ऑफ इन्सिडन्स हा कशापेक्षा जास्त पाहिजे, नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. क्रिटिकल अँगल म्हणजे काय, असा अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्यावेळेस रिफ्रॅक्टेड रे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल होतं किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होतं. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. कारण त्याच केसमध्ये रे परत त्याच मीडियममध्ये येणार आहे, किंवा लाईट रे त्याच मीडियममध्ये येणार आहे, त्याच मीडियममध्ये येतोय. म्हणजेच काय होतंय, रिफ्लेक्शन कम्प्लिटली होते. इथे रिफ्रॅक्टेड रे तुम्हाला काहीच दिसत नाही या दोन्ही केसेसमध्ये. सो दिस इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आपल्याला माहित आहे की आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोलतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, जो आपण स्नेल्स लॉ म्हणतो. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा जो फॉर्म्युला याचा यूज जर आपण केला, ज्यावेळेस आपण क्रिटिकल अँगल बोलतो, क्रिटिकल अँगल म्हणजे काय असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आयची व्हॅल्यू किती असणार आहे, थीटा सी. क्रिटिकल अँगल आपण असं दाखवतो, थीटा आणि ते खाली सी लिहितो. थीटा सी असेल म्हणजे काय, दिस इज क्रिटिकल अँगल. सो आय इज इक्वल टू थीटा सी. आणि आर म्हणजे काय, आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो आरची व्हॅल्यू काय असणार, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असणार, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल याच्यामध्ये असणार अँगल, म्हणजे आरची व्हॅल्यू किती असते, 90 डिग्री.
साइन आर म्हणजे काय साइन 90, साइन 90 ची व्हॅल्यू असते 1 अँड देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू साइन आय अपॉन 1 दॅट इज इक्वल टू साइन आय. सो याचा यूज करून आपण साइन आय म्हणजेच काय साइन थीटा सी, याचा यूज करून आपण थीटा सी किंवा क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. वॉटरसाठी क्रिटिकल अँगल कन्सिडर केला जातो 48.6 डिग्रीज. वॉटरसाठी काय क्रिटिकल अँगल 48.6 डिग्री. क्रिटिकल अँगलचं सिग्निफिकन्स काय म्हणजे काय, सपोज हा जर मीडियम वॉटर असेल तर ह्या केस मीडियम जर वॉटर असेल तर अँगल ऑफ, जर मला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पाहिजे असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती पाहिजे, अँगल ऑफ इन्सिडन्स नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे मला जी लाईट रे जी आहे, लाईट रे किती अँगलवरती पास करावं लागणार आहे, ग्रेटर दॅन 48.6 डिग्री. ज्यावेळेस हा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स 48.6 डिग्रीपेक्षा जास्त असेल त्याच केसमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. क्लिअर आहे, समजलं. एक क्विक रिव्हिजन आपण करूया कारण बरीचशी थिअरी आपण यामध्ये डिस्कस केलेली. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच काय की सरफेसमध्ये ज्यावेळेस दोन डिफरंट मीडियम असतात त्यामध्ये रिफ्लेक्शन होतं. ओके, सो पार्शल म्हणजे काय, त्यासाठी आपण काय केलं, एक केस कन्सिडर केली. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी नेसेसरी कंडिशन काय असते की लाईट रे जी आहे ती डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल केली पाहिजे, डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल केली पाहिजे. म्हणून आपण काय केलं, एक ग्लास मीडियम कन्सिडर केला आणि सेकंड रेअरर मीडियम एअर कन्सिडर केला आहे. इथे एक सोर्स ठेवला, सोर्सपासून असे आपण नंबर ऑफ रेज इथे दाखवलेले आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन घेतल्या. वेगवेगळ्या कंडिशन म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडन्स वेगवेगळा घेतला. जसं इथे एक नॉर्मलच्या अलॉंग घेतला, एक काही अँगलला घेतला, दुसऱ्या अँगलला घेतला, अशा पद्धतीने एक आपण रे दाखवलेली आहे. आता यामध्ये काय होतंय, ज्यावेळेस इथून इथे जाते डेन्सर टू रेअरर मीडियम जाते तर या केसमध्ये काय होणार आहे, लाईटचं रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन होणार आहे म्हणजे काय, लाईट बेंड होणार आहे. अगेन प्रॉपर्टी कोणती फॉलो करणार, ज्यावेळेस लाईट रे डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये जाते त्यावेळेस लाईट रे नॉर्मलपासून अवे जाते किंवा दूर जाते. त्या लॉजिकने आपण इथे काही केसेस बघितल्या. प्रत्येक केसमध्ये काय होतं, लाईट रे जी आहे ही पार्शली रिफ्लेक्ट होते आणि रिफ्रॅक्शन सुद्धा इथे होते. पार्शली रिफ्लेक्ट होते, पूर्णपणे लाईट रिफ्लेक्ट होत नाही. बघा इथे रिफ्रॅक्शन होते, रिमेनिंग लाईटचं रिफ्लेक्शन होते, रिफ्रॅक्शन होते, रिमेनिंग लाईटचं रिफ्रॅक्शन होते. सो या केसमध्ये हे जे रिफ्लेक्शन असतं, हे जे रिफ्लेक्शन आहे याला आपण बोलतो पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. आतल्या साईडला होतं, इंटरनल साईडला होतं, याला आपण बोलतो पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. बट आपला मेन फोकस कशावर होता, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवरती. सो त्यासाठी आपण वेगवेगळ्या केसेस कन्सिडर केल्या. म्हणजे काय, आपण अँगल ऑफ इन्सिडन्स हळूहळू वाढवत गेलो. फॉर एक्झाम्पल इथे एक अँगल ऑफ इन्सिडन्स आपण कन्सिडर केलेला, त्यासाठी इथे काही रिफ्रॅक्शन झालं, पार्शल रिफ्लेक्शन झालं. पॉईंट सी साठी सुद्धा रिफ्रॅक्शन झालं, पार्शल रिफ्लेक्शन झालं. पॉईंट डी साठी सुद्धा रिफ्रॅक्शन झालं, पार्शल रिफ्लेक्शन झालं. आपण इथे काय करतोय, अँगल ऑफ इन्सिडन्स हळूहळू वाढवतोय. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, नॉर्मल सोबत फॉर्म झालेला अँगल, नॉर्मल सोबत फॉर्म झालेला अँगल, हा जो अँगल आहे आपण हळूहळू वाढवतो. आता एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय अशी असेल किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स आय असा असेल की ज्या केसमध्ये काय होते, आता इथे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितले ही जी रिफ्रॅक्टेड रे अशी होती, मग अशी झाली, अशी झाली, अशी झाली, हळूहळू रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती अशी मूव्ह होते या डायरेक्शनमध्ये. तर एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय असतो किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो की ज्या केसमध्ये काय होते, ही जी रिफ्रॅक्टेड रे आहे ही कम्प्लिटली हॉरिझॉन्टल होते, झोपून जाते थोडक्यात, म्हणजे अशी कम्प्लिटली हॉरिझॉन्टल होते. तर या केसमध्ये, ज्या केसमध्ये रिफ्रॅक्टेड रे कम्प्लिटली सरफेसवरती येते, तो जो अँगल असतो त्याला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. क्रिटिकल केस झाली ना ही. सो दिस इज कॉल्ड एज क्रिटिकल अँगल आणि तो आपण दाखवतो थीटा सी या लेटरने. थीटा सी म्हणजे काय, क्रिटिकल अँगल. सो क्रिटिकल अँगलला काय होतं, क्रिटिकल अँगल म्हणजे असा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो किंवा लाईट रे अशा अँगलवरती येते की ज्या केसमध्ये जो रिफ्रॅक्टेड रे आहे ती कम्प्लिटली सरफेसवरती जाते. कम्प्लिटली सरफेसवर जाते म्हणजेच काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असणार आहे, 90 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, नॉर्मल आणि जी रे असते याच्यामध्ये असणार अँगल किंवा रिफ्रॅक्टेड रे असते याच्यामध्ये असणार अँगल. आता ही नॉर्मल आहे, हा सरफेस आणि रे अशी आहे म्हणजेच काय, अँगल किती झाला, 90 डिग्री. सो अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री इज कॉल्ड एज क्रिटिकल अँगल. ठीक आहे, क्रिटिकल अँगल ही एक बॉर्डर कंडिशन आहे. आता क्रिटिकल अँगलपेक्षा जर आपण अजून अँगल वाढवला, म्हणजे याच्यापेक्षा जर मी इन्सिडन्स अँगल अजून वाढवलं तर काय होणार आहे, रे अशी होती, अशी झाली, अशी झाली, अशी झाली, हॉरिझॉन्टल झाली. अजून जर मी अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला आता काय होणार, रे अशी खाली येणार आहे. रे खाली येणार म्हणजे हा असा सरफेस होता, आता होत काय आहे की ग्लासमधनच रे निघाली आणि ती परत ग्लासमध्येच आलेली आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय, अशी येते आणि अशी येते, सेम मीडियममध्ये येत आहे. त्यामुळे दिस इज केस ऑफ रिफ्लेक्शन. याला रिफ्लेक्शन आपण बोलतो इंटरनल आहे. दिस इज इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. इथे जर तुम्ही बघितलं ह्या दोन्ही केसेसमध्ये रिफ्रॅक्टेड रे कुठेच तुम्हाला दिसत नाही, म्हणजे जी काही इन्सिडंट रे होती
ती रे आपण रिफ्लेक्टेड झाली असं बोलू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी नेसेसरी कंडिशन काय? फर्स्ट, लाईट रे शुड ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. सेकंड कंडिशन, अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा इन्सिडेंट रेचा जो अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. वॉटरसाठी क्रिटिकल अँगल असतो 48.6 डिग्रीज. एवढ्या गोष्टी फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर क्रिटिकल अँगल आपण फाइंड करू शकतो युजिंग रिलेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा स्नेल्स लॉ साइन आय अपॉन साइन आर. यामध्ये आर जो आहे आर साइन आर म्हणजे काय 90 डिग्री. जर मला क्रिटिकल अँगल फाइंड करायचं असेल तर आय म्हणजे काय थीटा सी. यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला क्रिटिकल अँगल मिळू शकतो.